तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही थेंगे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे। महिला दिनानिमित्त पुणे प्राईम न्यूजच्या संपूर्ण परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जीवन एक प्रकारचा संघर्षच आहे, पण एक महिला आणि घरची कमवणारी व्यक्ती नसेल तर तो संघर्ष वेगळाच असतो। चूल मूल याबरोबरच व्यवसायात देखील हातभार लावण्याचं काम अनेक महिला करत असतात। सासू सासरे पती, एक मुलगा आणि 3 मुलींचा हसता खेळता प्रपंच। पण अचानक पतीचं निधन कुटुंबावर आव्हान निर्माण करणारं ठरलं, पण तिने हार मानली नाही, जिद्द सोडली नाही, ती लढली आणि खऱ्या अर्थानं आयुष्य जगली। ही कथा आहे शिरूर तालुक्यातील मंगल अशोक भाकरे या महिलेची। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। शिरूर तालुक्यातील चांडोह येथील मंगल अशोक भाकरे या महिलेनं कष्टानं आणि जिद्दीनं शेती फुलवत संसाराचा गाडा उभा केला। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत घरात वारकरी संप्रदायाचं जतन करत शेती व्यवसायातून प्रपंच फुलवला। घोड नदीच्या किनारी चांडोह हे छोट्या लोकसंख्येचं गाव। एका बाजूला गाव असल्यानं वाहनांची वर्दळ या भागात असते। दुसऱ्या गावाला जायचं असेल तरी या ठिकाणी एसटी आज तागायतला सुद्धा येत नाही, त्यामुळे पायपीट करत प्रवास करून या महिलेनं इथं जीवन व्यतीत केलं। पती अशोक भाकरे हे गावचे पोलीस पाटील होते। गावातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा। त्यांचे 2004 मध्ये निधन झाले। कुटुंबात सासरे दगडू, सासू विठाबाई आणि मुलगा सुदर्शन, मुलगी भाग्यश्री, विजयश्री आणि जयश्री असा मोठा परिवार सांभाळण्याची जबाबदारी मोठी होती। मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि लग्नाची जबाबदारी हे मोठं आव्हान मंगल भाकरे यांच्यावर होतं। अवघी 6.5 एकर शेतजमीन त्यांना आहे। शेती नदीजवळ असली तरी पाणी आणण्याची सोय नव्हती। मुलांच्या मदतीने कसेबसे शेती फुलवण्याचं काम त्यांनी केलं। आळीपाळीने शेतजमिनीत वेगवेगळी पिकं घेण्यास सुरुवात केली। गावरान गाय आणि शेळी सांभाळण्यासाठी देखील त्यांनी सुरुवात केली। हे सगळं करत असताना त्यांनी दुसऱ्याच्या शेतीवर मजुरी करण्यासाठी कधीच मागे पुढे पाहिलं नाही। त्यातच 2016 मध्ये सासू सासरे यांचं वृद्धपाळानं निधन झालं। ज्येष्ठ असले तरी घरचा आधार होते। हे दुःख पचवत त्यांनी शेती व्यवसायाला सुरुवात केली। ऊस, कांदा, मका, बाजरी, गहू, भुईमूग असा विविध प्रकारची पिके ते शेतात हंगामानुसार घेत असतात। घरची भाजी ही सेंद्रिय पद्धतीने घेण्याचा त्यांचा कल असतो, त्यामुळे 2 गुंठ्यात पालेभाज्या करत असतात। मुलगा सुदर्शन मनमिळावं आणि प्रेमळ असल्यानं त्यानं कुटुंबाची जबाबदारी घेतली। त्यातून मुलींची लग्न देखील पार पडली। मुलींची लग्न म्हणजे मोठी जबाबदारी असते, पण त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालावा यासाठी आई मंगल आणि मुलगा सुदर्शन हे नेहमीच धडपडत असतात। मात्र प्रसूतीच्या वेदना सहन न झाल्यानं त्यांची मुलगी जयश्रीचं निधन झालं। हा प्रसंग त्यांना दुःखाचा आघात करून गेला। 2 मुलींचा प्रपंच अगदी गोकुळासारखा नांदत असल्याचं त्या आजही आवर्जून सांगतात। मुलाचं लग्न करून त्यांनी सूनबाई भक्ती हिला त्यांच्या कुटुंबात सामील करून घेतलं। भक्ती देखील आजही मजुरीचे काम करून कुटुंबाला हातभार लावते। 2018 मध्ये सुदर्शन याची पोलीस पाटील या पदासाठी निवड झाली। तो देखील गावातील विविध कामांसाठी पुढाकार घेतोय। गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खात्याला मदत करताना तो आज दिसतोय। मुलगा साई आणि मुलगी छकुली अशी नातवंडांची लुडबुड घरात असते। संकरित गाय घेऊन दुग्ध व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे। त्याचबरोबर गावरान कोंबड्या सांभाळण्याचं काम देखील ते आज करतात। शेळी पालन करून कुटुंबापुरते आर्थिक चणचण दूर करण्याचं काम त्या करत आहेत। 56 वर्षांची ज्येष्ठ महिला असली तरी देखील आजही त्या शेतातील सर्व कामे स्वतः करत असतात। कष्टानं माणूस शारीरिकदृष्ट्या ताकदवान राहतो। प्रपंच हा सर्व कुटुंबानं एकत्रित राहून करायचे काम आहे। घरात वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यातून घराला घरपण टिकून राहतं। मुलगा आणि सुनेनं घरपण टिकवून ठेवलं असल्याचं त्या आज सांगतात। घरात आनंद असल्याचं मंगल आज आवर्जून सांगत आहे। जिद्द चिकाटी असेल तर माणूस नक्कीच यश मिळवू शकतो, हे मंगल भाकरे यांनी दाखवून दिलंय।